नमस्कार. ॲस्ट्रोवाणीमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. माझे नाव डॉक्टर प्रियांका कुलकर्णी आहे. मी ठाणे येथे ज्योतिष प्रॅक्टिस करते. गेली 30 वर्षाचा अनुभव आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे संतती. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये संतती योग कधी दिसतात. आता कुंडलीमध्ये अशी कुठली स्थानं असतात ज्यांनी संतती योग बघितला जातो. प्रथम स्थान जसं इच्छाशक्तीचं आहे तसंच पंचम स्थान आहे, त्यानंतर लाभस्थान आहे, द्वितीय स्थान आहे, सप्तम स्थान जे विवाह सुख दर्शवतं तेही स्थान आहे, आणि व्ययस्थान जे नवरा बायकोंचे वैवाहिक संबंधाचा तिथे भाग असतो. ते या सगळ्या स्थानांचं परमिटेशन कॉम्बिनेशन केल्यानंतर लक्षात येतं की संतती सुख नेमकं कधी आहे. मग यासाठी दोघांच्याही पत्रिका बघणं गरजेचं असतं. कधी कधी एकाच्या पत्रिकेमध्ये संतती योग नसतोच आणि दुसऱ्या मात्र पत्रिकेमध्ये संतती योग चांगला असतो. जर त्यांचं लग्न झालं तर काय होतं, तर जर का ज्यांच्या पत्रिकेमध्ये संतती सुख चांगलं आहे त्यांची ग्रहदशा पंचमस्थान, लाभस्थान, कुटुंबस्थान याची कारकत्वाची दशा आणि ग्रहमान बदललं गोचरमध्ये की संतती सशक्त आणि सुदृढ संतती होऊ शकते. मग जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये संतती योग नसेल तरी सुद्धा असं घडू शकतो. कधी कधी असंही होतं की एकाच्या पत्रिकेमध्ये संतती योग आहे ते पुढच्या 3 वर्षात आहे, परंतु जोडीदाराच्या पत्रिकेमध्ये संतती योग आहे तो पुढील 5 वर्षात आहे. मग ते दोघांचंही वेळेचं नियोजन जमत नाही. दोघांचं एकत्र आले तरी संतती निर्मिती नाही होत. का नाही होत? कारण असं की लग्नाचं वय मुळातच उशिरा झालेलं आहे. 30 नंतर हार्मोन्स खूप बदलतात. हार्मोन्सचा इम्बॅलन्स झाला की तिथे संततीच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण येतो. मग याला सोल्युशन काय आहे? याला सोल्युशन असं आहे की कुंडलीमध्ये परफेक्टली बघायचं संतती योग दोघांच्या कुंडलीत कधी आहे. त्यानुसार वेळेचं नियोजन करून शांतपणे सुट्टी घेऊन किंवा दोघांनी क्वालिटी टाईम एकत्र घालवून संतती निर्मिती सहज संभव होऊ शकते. यासाठी काही नक्षत्रांचाही आधार घेतला जातो, काही योग बघितले जातात आणि गोचर ग्रहमान दोघांच्या कुंडलीतले योग या परमिटेशन कॉम्बिनेशननुसार नेमक्या तारखा काढून हे संतती नियोजन करता येऊ शकतं. हे योग आपण निर्माणही करू शकतो. आता यामध्ये अजून एक प्रश्न येतो, तो असा की सशक्त संतती हा सुद्धा एक हल्ली महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी बघतीये की ऑटो इम्युन डिसीजेस असतात त्यांना जन्मतः, किंवा मतिमंद अशी मुलं असतात. इथे पुन्हा ज्योतिषशास्त्र येतं की जेव्हा तुम्ही कुंडली जुळवता तेव्हा जर तुम्ही बघितलं की काही अनुवंशिक आजार दोघांच्याही पत्रिकेमध्ये असतील तर ते मुलांना ते अनुवंशिक आजार जन्मतः होण्याचे योग असू शकतात किंवा जन्मल्यानंतर काही वर्षांनी येतात. तर मग अनुवंशिक आजार नसलेली एक तरी कुंडली असावी, सो दॅट पुढे संतती सशक्त होऊ शकते. संतती योग उशिरा आहे याचं कारण पंचमस्थानाचा संबंध शनी या ग्रहाशी आला किंवा पापग्रहाशी आला, त्याचा कुटुंबस्थान, व्ययस्थान, लाभस्थानाशी शुभयोग नसतील तर संतती उशिरा होण्याचा योग असतो. आणि हे ज्योतिषशास्त्रामधल्या 27 पद्धती आहेत, ज्यामध्ये जैमिनी, कृष्णमूर्ती, वैदिक अशा अनेक पद्धतीतून जर अतिशय सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्याला कळतं की उशिरा संततीचा योग आहे. किंवा कधीकधी आता IVF किंवा मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा संतती निर्मिती होते, संततीचा योग येतो. मग तोही योग पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये आपण जर तिथले ग्रह बघितले, गोचरचे ग्रह बघितले तर कळू शकतं की इथे मेडिकल हेल्प घेऊन संतती होणार आहे की नैसर्गिक यांनी होणार आहे की होणारच नाही आहे. 40 नंतर संतती होण्याचं मेडिकली सुद्धा प्रमाण खूप कठीण असतं, 40 नंतर संतती होणं. मग यावेळेला कधीकधी काही कपल्स असतात ते ॲडॉप्शनचा पर्याय स्वीकारतात, मूल दत्तक घेण्याचा ते पर्याय स्वीकारतात. अशा पत्रिकेमध्ये बघावं की दत्तक संततीचा योग आहे का. जर योग असेल तरच ती घटना घडते, तरच त्या दुसरीकडे जन्मलेल्या कुठल्या तरी मुलाचं संगोपन होतं. मी एक उदाहरण देईन. माझ्याकडे एक क्लायंट, एक जोडपं आलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं की आमच्या पत्रिकेमध्ये संततीचा योग आहे का. तर मी म्हटलं नाही, तुमच्या पत्रिकेमध्ये संततीचा योगच नाही, दोघांच्याही पत्रिकेत नाही आहे, त्यामुळे अवघड दिसतंय. कारण मी असं खोटी आशा देणं कुठल्याही ज्योतिषांनी देऊ नये. खोटी आशा, स्पष्ट काही गोष्टी सांगितल्या तर चांगलं असतं. त्यानंतर मी त्यांना सल्ला दिला की अजूनही तुम्हाला काही
प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण तुमच्या पत्रिकेमध्ये दत्तक संततीचा योग आहे आणि तो पण मुलाचा योग आहे. तो कालावधी त्यांना सांगितला. 3 वर्ष त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. मेडिकल, IVF वगैरे असंख्य ट्रीटमेंट केल्या, परंतु ते काही घडलं नाही. त्यांचं समाधान झालं की आपण प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर ते पुन्हा माझ्याकडे आले. त्यांनी विचारलं की आता आम्हाला पटलंय की हे काही घडणार नाही आहे. मग आम्हाला सांगा की हा योग कधी आणि कसा आहे आणि आम्ही याच्यात पुढे कसं जायचं. मग तिकडे त्यांना मी सल्ला दिला की तुम्ही ह्या संस्थांना हे संपर्क करा आणि बाकीच्या लोकांनाही सांगून ठेवा की अशा प्रकारचं आम्ही बघत आहोत म्हणून. सुदैवाने त्यांच्याच दूरच्या नातेवाईकांचा एक मुलगा जो खूप उशिरा जन्मला होता, म्हणजे 45व्या वर्षी, त्या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं. ते सुद्धा ज्यावेळेला योग जुळून आला त्यावेळेला ती घटना घडली आणि मुलगा सशक्त आणि चांगला आहे आणि आता ते अत्यंत सुखात आहेत. खूप रमलेत त्याच्या बालगोपाल सगळ्या क्रीडांमध्ये ते दोघंही रमून गेलेले आहेत. तर हा दत्तक संततीचा योग ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये समजू शकतो. त्याचा कालावधीही आपण काढू शकतो की कधी हा योग आहे. धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये अजून एक नवीन विषय आपण घेऊन येत आहोत. तोपर्यंत आनंदी राहा, दुसऱ्यांनाही आनंद देत राहा. धन्यवाद.